नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आहोत. Syllabus of Oceanography introduced from June 2019 2019 पासून सागरशास्त्र या विषयाची आपण ओळख करून घेतलेली आहे. या विषयामध्ये मित्रांनो आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास आहे. मॉड्यूल असं त्याला म्हटलेलं आहे. मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची ओळख. मॉड्यूल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन, सागरशास्त्राचे गुणधर्म व गतिशीलता. मॉड्यूल थर्ड अप्लाइड ओशनोग्राफी, सागरशास्त्राची उपयोजिता किंवा उपयोजित सागरशास्त्र. मॉड्यूल 4 प्रॅक्टिकल, प्रात्यक्षिक. असे 4 प्रकरण आहेत. यापैकी मित्रांनो पहिलं जे प्रकरण आहे मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, ज्याला आपण सागरशास्त्राची ओळख असं म्हटलेलं होतं, ते आपण अभ्यास करून संपवलेलं आहे. आज आपण प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन म्हणजे सागरशास्त्राची गतिशीलता, सागरशास्त्राचे गुणधर्म व गतिशीलता या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. सागरांचे गुणधर्म व गतिशीलता या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो हे प्रकरण आपल्याला निश्चितपणे सागरांचे गुणधर्म व गतिशीलता याविषयी अधिक परिचय करून देणार आहे. मित्रांनो यामध्ये मॉड्यूल सेकंडमध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशन म्हणतो, सागराचे गुणधर्म आणि गतिशीलता, या टॉपिकमध्ये आपण मित्रांनो काय अभ्यासणार आहोत हे या ठिकाणी आपण थोडंसं परिचय करून घेऊया. यामध्ये मित्रांनो ओशियन टेम्परेचर असं म्हटलेलं आहे, म्हणजे सागर जलाचे तापमान. सागर जलाच्या तापमानाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ओशियन टेम्परेचर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशनिक टेम्परेचर. सागर जलाच्या तापमानावर परिणाम करणारे घटक आणि सागर जलाच्या तापमानाचं वितरण असा अभ्यास आपल्याला सागर जलाच्या तापमानासंदर्भात करावयाचा आहे. दुसरा यातला या प्रकरणाचा भाग आहे सलायनिटी ऑफ ओशियन, म्हणजे सागराची क्षारता. यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ओशनिक सलायनिटी अँड हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशनिक सलायनिटी, म्हणजे या ठिकाणी आपण सागर जलाच्या क्षारतेवरती परिणाम करणारे घटक अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर सागर जलाची क्षारतेचं आडवं वितरण आपण या ठिकाणी फक्त अभ्यासणार आहोत. पहा, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन असं म्हटलेलं आहे त्याला, डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशियन सलायनिटी असं आपण फक्त क्षारतेचं आडवं वितरण अभ्यासणार आहोत. तर हे सलायनिटी ऑफ ओशियनमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर आपण ओशनिक करंट्स, जे आहे टाईप्स ऑफ ओशनिक करंट्स, म्हणजे ज्याला आपण प्रवाह म्हणतो, सागरी प्रवाह. तर सागरी प्रवाह यामध्ये आपण सागरी प्रवाहांचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स ऑफ ओरिजिन ऑफ ओशियन करंट्स, म्हणजे या सागरी प्रवाहाच्या निर्मितीस कारणीभूत असणारे जे काही घटक आहेत या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो आपण ओशियन करंट्स म्हणजे सागरी प्रवाह, ओशियन करंट्स ऑफ पॅसिफिक, अटलांटिक अँड इंडियन ओशियन या महासागरामधील आपण मित्रांनो जी काही सागरी प्रवाह आहेत या सागरी प्रवाहांचा
आपण अभ्यास करणार आहोत पहा. हे या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे पहा. ओशियन करंट्स, ओरिजिन ऑफ ओशियन करंट्स. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो काही टॉपिक नंबर 2 आहे, त्या टॉपिक नंबर 2चा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहिला. आणि यानंतर आपण या टॉपिकला आपण सुरुवात करूया पहा. त्याच्यामध्ये आपण पाहूया पहिल्यांदाच की सागर जलाचे तापमान. मित्रांनो आपण सागर शास्त्राची ओळख करून घेत असताना या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींचा परिचय आपण करून घेतलेला आहे की सागराला तापमान हे असतं. आणि म्हणजे सागराला तापमान असतं म्हणजे सागर जलाला तापमान असतं. सागर जलाला तापमान असतं म्हणजे सागराच्या पाण्याला तापमान असतं. आणि हे तापमान मित्रांनो कसं प्राप्त होतं, काय प्राप्त होतं, या सर्व गोष्टी इथं आपल्याला पाहायच्या आहेत. प्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पाणी व जमीन तापण्याचे जे काही गुणधर्म असतात हे गुणधर्म भिन्न असतात. त्याच्या पाठीमागची कारणच आहेत की पाण्याची असणारी घनता ही वेगळी असते तर जमिनीची असणारी घनता ही वेगळी असते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पाणी हे द्रवरूप आहे तर जमीन हे घनरूप आहे. आणि घनरूप पदार्थामध्ये मित्रांनो काय होते की त्यामध्ये असणारे जे काही पार्टिकल्स संलग्न असतात एकमेकांशी आणि त्यामुळं ते उष्णतेचं वहन करतात आणि काय होतं की तो असणारा पदार्थ लवकर तापतो, म्हणजे जमीन लवकर तापते. तर दुसरीकडं आपण जे पाणी असतं ते द्रवरूप असतं आणि द्रवरूप पदार्थामधील जे काही पार्टिकल्स असतात, जे काही अणू असतात ते कसे असतात मित्रांनो की अत्यंत अचल असतात किंवा स्थिर नसतात. आणि त्यामुळं काय होतं ते एकमेकांशी संलग्न किंवा स्थिर नसल्यामुळं त्या ठिकाणी पाणी जे आहे हे पाणी उशिराने तापतं. म्हणजे मित्रांनो आपण पाहिलं की जमीन ही लवकर तापते तर पाणी ही काय होतं उशिराने तापतं. त्याचबरोबर थंड होण्याचे जे काही गुणधर्म आहेत हे गुणधर्म सुद्धा आपल्याला वेगळे असलेले पाहायला मिळतात. जमीन ही काय करते की लवकर आपल्या आपण धारण केलेली जी काही उष्णता आहे या उष्णतेचं उत्सर्जन करते, म्हणजेच त्या ठिकाणी जमीन ही लवकर थंड होते मित्रांनो. तर पाणी जे आहे हे पाणी काय होतं की जसं उशिरानं तापतं तसंच मित्रांनो ती ग्रहण केलेली जी काही उष्णता आहे ती उष्णता उत्सर्जित करण्यासाठी सुद्धा पाण्याला वेळ लागतो. म्हणजेच मित्रांनो पाणी हे उशिरा थंड होतं. म्हणजे थोडक्यात सोप्या शब्दात पुन्हा एकदा आपण असं म्हणूया की पाणी हे उशिरा तापतं व उशिरा थंड होतं तर जमीन ही लवकर तापते व लवकर थंड होते. हे मित्रांनो पाणी व जमीन तापण्याचे गुणधर्म आहेत. हे आपल्याला का अभ्यासले आपण किंवा हे आपण का पुन्हा याचं आपण स्मरण केलं म्हणूया, कारण याचा अभ्यास तर आपण ऑलरेडी केलेलाच आहे. याचं स्मरण पुन्हा का केलं तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याचं कारण म्हणजे की आपण जे काही सागर आहे आणि जमीन आहे यावरती आपल्याला हवामानाची जी काही तफावत आढळते किंवा टेम्परेचरची जी तफावत आढळते त्याच्या पाठीमागची ही कारणं असतात. तर आपल्याला तापमान कक्षा खंडांतर्गत भागामध्ये जास्त पाहायला मिळते तर सागरावरती ती कमी पाहायला मिळते. म्हणजे सागर आणि सागराचे असणारे किनारी प्रदेश या ठिकाणी हवामान सम असतं तर खंडांतर्गत भागामध्ये हवामान हे विषम असतं. हे कशामुळं आहे तर पाणी व जमीन यांचे जी काही तापण्याचे जे काही गुणधर्म आहेत या गुणधर्मामध्ये जी काही तफावत आहे किंवा भिन्नता आहे यामुळे हे घडतं. आणि यामुळं मित्रांनो आपल्याला समुद्र आणि समुद्रकिनारा या ठिकाणी सम हवामान तर खंडांतर्गत भागामध्ये आपल्याला विषम हवामान आढळतं पहा. तर या ठिकाणी तापमान कक्षेचाही मी नामोल्लेख केला म्हणून मी थोडक्यात आपल्याला सांगतो. तापमान कक्षा म्हणजे दिवसाचं कमाल आणि किमान तापमान याच्यातील जो फरक असतो त्याला मित्रांनो
दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. दुसऱ्या साध्या शब्दात जर आपण म्हटलं की कमाल आणि किमान तापमानातील फरक, तर याला मित्रांनो आपण काय म्हणू शकतो, सामान्यतः तापमान कक्षा असंही आपण म्हणू शकतो. तर दुसरी अशी व्याख्या होते की वर्षभरातील सर्वात अधिक तापमान आणि वर्षभरातील सर्वात कमी तापमान यामध्ये असणारा फरक किंवा तफावत म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. म्हणजे आपण तापमान कक्षा म्हणजे काय पाहिलं आणि तापमान कक्षेचे दोन प्रकार की दैनिक तापमान कक्षा आणि वार्षिक तापमान कक्षा आणि त्यांच्या व्याख्या आपण पाहिल्या. तर या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की पाणी आणि जमीन यांच्या तापण्याचे जे काही भिन्न गुणधर्म आहेत, या भिन्न गुणधर्मामुळं काय होतं की सागरावरती आपण पाहतो की दिवसाचं जे काही तापमान आहे हे तापमान मित्रांनो आपल्याला कमी पाहायला मिळतं आणि रात्रीचं जे काही तापमान आहे हे तापमान म्हणजे रात्री जी काही थंडी म्हणतो आपण, जे काही तापमान थंड होत जातं, तर ती थंडीसुद्धा अधिक त्या ठिकाणी असत नाही आहे. म्हणजे दिवसात आपण म्हणूया की अधिक उष्णता असत नाही आहे, तर रात्री अधिक थंडी असत नाही आहे. म्हणजे यामधील जी काही दोन आकड्यामधील दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान सागरामधील यातला जर फरक आपण पाहिला किंवा यातलं जी काही आपण तफावत पाहिली, तर आपल्याला तापमान कक्षा सागरावरती कमी पाहायला मिळते. तर खंडांतर्गत भागामध्ये बरोबर याच्या विरुद्ध क्रिया घडते की त्या ठिकाणी दिवसा कमाल तापमान आणि रात्री किमान तापमान असतं आणि याच्यामध्ये खूप अंतर असतं आणि त्यातला जेव्हा आपण फरक पाहतो किंवा तफावत पाहतो तेव्हा ती खूप असते. म्हणजेच खंडांतर्गत भागामध्ये आपल्याला तापमान कक्षा ही खूप जास्त असलेली त्यामध्ये पाहायला मिळतं पहा. तर अशा प्रकारे पाणी व जमीन तापण्याचे जे काही भिन्न गुणधर्म आहेत, या भिन्न गुणधर्मामुळं या सगळ्या गोष्टी घडतात आणि हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपण याचा पुन्हा एकदा सखोल अशी चर्चा केलेली आहे असं आपण म्हटलं तर चुकीचं होणार नाही मित्रांनो. त्यानंतर आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट, ती म्हणजे सागर जलाच्या तापमानाचे महत्त्व. या संदर्भात आपण खूप अशी माहिती मित्रांनो, आपण पहिलं जे प्रकरण होतं त्या पहिल्या प्रकरणाचं नाव होतं सागरशास्त्राची ओळख. त्या सागरशास्त्राची ओळखमध्ये आपण सागरशास्त्राचं महत्त्व जेव्हा पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी आपण सागर जलाच्या तापमानाचं महत्त्व सुद्धा पाहिलेलं आहे. हे सागर जलाचं तापमान असताना यामुळं मित्रांनो आपण जी एक ॲक्टिव्हिटीज होते ती ॲक्टिव्हिटीज पाहिली आणि त्या ॲक्टिव्हिटीजचं नाव होतं की जलचक्र. त्यामध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात जी काही सूर्यनारायणाची किरणं आहेत, या सूर्यनारायणाच्या किरणामुळं काय होतं की पाण्याचे वाफ होते, म्हणजेच बाष्पीभवन होतं. या वाफेचे ढग तयार होतात. या ढगापासून पर्जन्य या ढगांना वारं भूपृष्ठावरती घेऊन जातं किंवा समुद्रावरती वेगवेगळ्या भागामध्ये घेऊन जातं आणि त्या ठिकाणी या ढगांच्या पासून काय होते, वृष्टी होते आणि ह्या भूपृष्ठावरती पडलेलं जे काही पाणी आहे, ओहोळ, ओढा, नाला, नदी अशा क्रमानं हे शेवटी हे पाणी येऊन कशाला मिळतं, तर सागराला मिळतं आणि एक चक्र पूर्ण होतं. हे मित्रांनो जलचक्र आहे. हे जलचक्र कशामुळं, तर त्या सागर जलाच्या तापमानाचं हे महत्त्व आहे असं म्हटलं तरी चालेल. जेव्हा सागर जलाचं तापमान अधिक वाढत जातं तेव्हा त्यापासून बाष्पीभवनाची प्रक्रिया होते आणि त्यातून ही जलचक्राची निर्मिती होते. हे एक महत्त्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. दुसरं महत्त्व जे आहे हे महत्त्व आपल्याला काय सांगता येईल हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्व आपल्याला असं सांगता येईल मित्रांनो, ते म्हणजे की जी काही हालचाल आहे ही हालचाल मित्रांनो विशेषतः या सागर जलाच्या तापमानावरती अवलंबून असते असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपल्याला विशेषतः जे काही सागराचा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे, आपल्या प्रकरणाचं नाव आहे. काय नाव आहे की सागराचे गुणधर्म व गतिमानता.
तर हा सागर जलाचं तापमान हे सागराचा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे आणि हाच गुणधर्म मित्रांनो सागर जलाच्या जलास गतिमानता प्राप्त करून देतो, हेही या ठिकाणी आपल्याला विसरता कामा नये. म्हणजेच काय तर सागर जलाची काय हालचाल आहे, या हालचाली विशेष करून आपल्याला तापमानावरती अवलंबून असते. जेव्हा पाणी तापतं तेव्हा ते हलकं होतं आणि हलकं झालेलं पाणी अधिक हालचाल करतं. मग ते लाटांच्या स्वरूपात आपण त्या हालचाली पाहतो, किंबहुना आपण अधिक मोठ्या प्रमाणात जेव्हा भरती ओहोटी येते त्यावेळेसुद्धा या हालचाली पाहतो. याच्या पाठीमागचं कारण आपल्याला तापमान हे महत्त्वपूर्ण कारण असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि तिसरं महत्त्वपूर्ण जे काही सागर जलाच्या तापमानाचं कार्य असतं किंवा महत्त्व असतं ते म्हणजे मित्रांनो सागरामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात वनस्पती असते आणि ही वनस्पती काय करते की स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. जसं आपण पाहिलं की जमिनीवरती जसं मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपण बघतो की त्या ठिकाणी जमिनीवरती काय असतं की वनस्पती जी असते ती वनस्पती त्या वनस्पतीला लागणारी मूलद्रव्य काय करते की जमिनीतून घेते. तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारा म्हणजेच जी काही सूर्यप्रकाश आहे या प्रकाशाद्वारा प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडवून आणते. म्हणजेच काय करते की ह्या प्रकाश आणि असणारी जी काही मूलद्रव्य यांच्या साह्यानं स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. अशाच प्रकारची प्रक्रिया मित्रांनो सागरामध्ये असणारी जी काही वनस्पती आहे ही वनस्पती अशा प्रकारची प्रक्रिया करते आणि मग त्या वनस्पतीला मित्रांनो सूर्यप्रकाश नको का, त्या वनस्पतीला मित्रांनो उष्णता नको का, ही उष्णता किंवा ही सूर्यप्रकाश जो आहे हा मित्रांनो सूर्यापासून किंवा ह्या सागर जलाच्या तापमानापासून ही आपल्याला मित्रांनो काय प्राप्त होतो, या वनस्पतीला उष्णता प्राप्त होते. आणि त्याचबरोबर पहा मित्रांनो की योग्य तापमान असल्याशिवाय काय होत नाही की वनस्पतीची जी काही वाढ आहे ही वाढ होत नसते. जर कमी तापमान किंवा अधिक गोठलेलं तापमान असेल तर त्या ठिकाणी आपल्या वनस्पतीच पाहायला मिळणार नाही आहेत. तशाच प्रकारे सागर जलाच्या तापमानाच्या संदर्भात सुद्धा सांगता येतो की खूप कमी तापमान किंवा गोठलेलं पाणी असेल तर त्या ठिकाणी वनस्पती असत नाहीत, वनस्पतींची वाढ होत नाही. दुसरं आपल्याला पाहायला मिळतं की सागर जलामध्ये की सागरी जीव किंवा सागरी प्राणी या प्राण्यांना सुद्धा तापमानाची आवश्यकता असते. योग्य असं तापमान असेल तरच मित्रांनो त्या ठिकाणी प्राण्यांची वाढ होते, प्राण्यांचा विकास होतो आणि प्राण्यांचं त्या ठिकाणी अस्तित्व, प्राण्यांचं असणारं जी काही हालचाल आपल्याला सागरामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच हे सागर जलाच्या तापमानाचं महत्त्व आहे. आणि सागर जलाचं तापमान हे एक गुणधर्मही आहे आणि सागर जलाचं तापमान हे गतिशीलतेलाही कारणीभूत आहे, हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट आपण अत्यंत सोपी आहे परंतु महत्त्वाची आहे की सागर जलास तापमान कोठून मिळते हे एक आपण पाहणं आवश्यक आहे. अर्थातच आपण वारंवार पाहिलेलं आहे की ही संपूर्ण जी काही पृथ्वी आहे, मग या पृथ्वीवरती जमीन असू दे किंवा पाणी असू दे किंवा या पृथ्वीवरती कोणताही घटक असू दे, या सर्व घटकांना जी काही ऊर्जा मिळते किंवा जी काही तापमान मिळतं हे ऊर्जा किंवा तापमान मित्रांनो 99% इतके आपल्याला प्रमाण सांगता येईल की हे तापमान किंवा ही ऊर्जा आपल्याला सूर्यनारायणापासून मिळते. आणि जमिनीपेक्षा सागराचे पाणी तापणे व थंड होणे या क्रिया भिन्न आहेत. आपण सुरुवातीलाच याची माहिती घेतलेली आहे. सागराचे पाणी तापण्यास व थंड होण्यास जमिनीपेक्षा अधिक वेळ लागतो, कारण मित्रांनो सागराचे पाणी हे अस्थिर आहे. सागराच्या पाण्याने सूर्यकिरणे परावर्तित होतात आणि सागर जलाचे बाष्पीभवन होते आणि सागराच्या पाण्यात सूर्यकिरणे फक्त 200 मीटर खोलीपर्यंतच प्रवेश करू शकतात. याही गोष्टी या ठिकाणी पाणी तापण्यास व थंड होण्यास
जी काही अधिक वेळ लागतो जमिनीपेक्षा, त्याची काही कारणं इथं अधिक आपण विश्लेषण करून पाहिलेली आहेत. आणि या गोष्टींचा आपल्याला ज्ञान असणं, स्मरण ठेवणं, लक्षात ठेवणं हे सागरशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा भूगोलशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तो मुद्दा आहे की सागर जलाच्या तापमानाचं जे काही वितरण आहे या वितरणाकडे वळणार आहोत. वितरणाचे मित्रांनो 2 प्रकार आहेत. एक सागर जलाच्या तापमानाचे आडवे वितरण आणि दुसरा प्रकार असतो तो सागर जलाच्या तापमानाचं उभं वितरण. तर मित्रांनो, आडवं वितरण म्हणजेच अक्षवृत्तानुसार वितरण. आता यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात येणं आवश्यक आहे की पृथ्वी गोल किंवा आपल्याला पृथ्वी काय आहे, गोल आहे. तर पृथ्वीचा जो गोल असतो किंवा पृथ्वीची जी काही प्रतिकृती असते ती प्रतिकृती आपल्या डोळ्यासमोर आपण आणायची आहे. आणि आपल्याला बृहद अक्षवृत्त ज्याला आपण म्हणतो त्याला आपण विषुववृत्त असं म्हणतो, सर्वात मोठं अक्षवृत्त असतं. तर हे बृहद अक्षवृत्त आहे. हे अक्षवृत्त काय करतं की पृथ्वीचे साधारणपणे 2 गोलार्धात विभागणी करतं. ते म्हणजे उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध. आणि या बृहद गोलार्धालाच म्हणजे विषुववृत्ताला आपण शून्य अक्षवृत्त असं म्हणतो. तर या शून्य अक्षवृत्तापासून आपण जसजसं ध्रुवाकडे जाऊ तसतसं वाढत्या अक्षवृत्तानुसार आपल्याला जे काही सागर जलाचं तापमान आहे हे सागर जलाचं तापमान घटत चाललेलं पाहायला मिळतं. तसंच मित्रांनो दक्षिण गोलार्धामध्ये तसंच होईल आणि उत्तर गोलार्धात सुद्धा तसंच होईल की दोन्ही ठिकाणी ह्या ॲक्टिव्हिटीज सारख्या होतात की शून्य अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडं जसजसं आपण जाऊ तसतसं त्या ठिकाणी पाण्याचं जे काही तापमान आहे हे पाण्याच्या तापमानामध्ये की आपल्याला घट झालेली पाहायला मिळते. याचं कारण काय आहे हेही आपण पाहणार आहोत किंवा सागर जलाच्या तापमानावरती परिणाम करणारे घटकही आपण पाहणार आहोत. परंतु तोपर्यंत आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया की याचं कारण असतं की जी काही सूर्यकिरणं आहेत ही सूर्यकिरणं अक्षवृत्तावरती लंबरूप पडतात. मात्र मित्रांनो, अक्षवृत्तापासून जसजशी ही सूर्यकिरणं दोन्ही ध्रुवाकडे प्रवास करतात तेव्हा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की ही सूर्यकिरणं तिरपी होतात. आणि लंबरूप सूर्यकिरणामुळं अधिक उष्णता मिळते तर तिरप्या सूर्यकिरणामुळं कमी उष्णता मिळते. आणि म्हणूनच मग जसजसं आपण विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाऊ तसतसं सागर जलाला जी काही सूर्याच्या किरणापासून उष्णता मिळते ही कमी मिळते. म्हणून सागर जलाचं तापमान विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, या संदर्भात मित्रांनो एक चार्ट आपल्या समोर आहे. तो अत्यंत महत्त्वाचा चार्ट आहे. तो आपण या ठिकाणी कृपया पहा. अक्षवृत्ताच्या संदर्भात इथं एक महत्त्वपूर्ण गोष्ट ही मी तुम्हाला सांगतो की सागराचे अक्षवृत्तानुसार तापमान अंश सेंटीग्रेडमध्ये असं म्हटलेलं आहे टायटल. आणि या चार्टच्या मित्रांनो तळात एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ती माहिती या ठिकाणी आपण वाचणं अत्यंत आवश्यक आहे. तर ती माहिती काय आहे? स्रोत म्हणजे हा चार्ट आपण कुठून घेतलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण सविंद्र सिंग नावाचे जे लेखक आहेत या लेखकांचं जे पुस्तक आहे ओशनॉग्राफी म्हणजे सागरशास्त्र 2009चं हे पुस्तक आहे. या पुस्तकातून ही आकडेवारी मित्रांनो आपण घेतलेली आहे. हे सांगण्याचं कारण, हे सांगण्याचा उद्देश एकच असतो मित्रांनो की आपण जितके संदर्भ ग्रंथ वापराल तितक्या संदर्भ ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी असते. अर्थात या आकडेवारीमध्ये थोडीशी तफावत असते. आणि म्हणून कारण हे सर्व टेक्स्टबुक नसून हे सर्व संदर्भ ग्रंथ असतात त्यामुळं यामध्ये अशा प्रकारची थोडीशी तफावत असते. मग आपल्याला मी सांगितलेली जी काही आकडेवारी आहे ही आकडेवारी जर तुम्ही वेगळं पुस्तक हाताळत असाल तर त्या पुस्तकाशी ती जुळणारी नसते मित्रांनो. आणि तेव्हा मग तुमचा गोंधळ उडतो की सरांनी वेगळं सांगितलेलं आहे, पुस्तकात वेगळं आहे. तर आपण हे लक्षात घ्यायचं आहे की वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथानुसार ही थोडीशी तफावत आहे. आणि मग नेमकं आपण कोणत्या ठिकाणावरून जी आकडेवारी वापरली
हे आपल्याला कळावं यासाठी या ठिकाणी खाली स्रोत दिलेला आहे की सविंदर सिंग या लेखकाचं जे ओशनोग्राफी पुस्तक आहे 2009 मध्ये प्रकाशित झालेलं, त्या पुस्तकातून ही आपण आकडेवारी घेतलेली आहे किंवा ह्या चार्ट आपण घेतलेला आहे. या चार्टमध्ये 4 उभे कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये आपण अक्षांश आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपण पाहतो पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर. असं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की या चार्टमधील 4 कॉलमना नावं दिलेली आहेत. आणि अक्षांशामध्ये आपल्याला आपण जसं आता चर्चा करत होतो की विषुववृत्तापासून म्हणजे शून्य अक्षवृत्तापासून ते ध्रुवाकडे जात असताना काय होतं की तापमानात घट होते, ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर वरचा जो काही आपण भाग आहे अर्थात मध्ये एक रेष आपल्याला दिसते, तर 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 असे जे काही मध्यवर्ती रेष मारलेले आहे याच्यावरती जे काही हे अंक आहेत याला आपण उत्तर म्हणलेलं आहे. म्हणजे हे सर्व अंक उत्तर गोलार्धातले आहेत. तर खालचे अंक दक्षिण असं म्हटलेलं आहे, ते दक्षिण गोलार्धातले आहेत. तर हे आपण तापमान कसं आपण विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना घटत जातं हे आपण पाहूया. त्यासाठी आपण एक पॅसिफिक महासागराचं उत्तर गोलार्धातलं उदाहरण आपण घेऊ. तर 0 ते 10 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान पॅसिफिक महासागरामध्ये मित्रांनो 27.20 अंश सेंटीग्रेड तापमान असतं. तर ते तापमान मित्रांनो 10 अंश ते 20 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान 26.42 सेंटीग्रेड असतं. तर 20 ते 30 अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यान हे तापमान 23.38 असतं. तर 30 अंश ते 40 अंश उत्तर दरम्यान हे तापमान 18.62 अंश सेंटीग्रेड असतं. तर 40 ते 50 अंश उत्तर या दरम्यान जे काही आपल्याला पॅसिफिक महासागरामधलं तापमान पाहायला मिळतं ते असतं 0.99 अंश सेंटीग्रेड. तर 50 अंश ते 60 अंश उत्तर या दरम्यान जे काही पाण्याचं तापमान असतं पॅसिफिक महासागरातलं ते 5 मित्रांनो 74 अंश. तर 60 अंश ते 70 अंश या उत्तर या दरम्यान पॅसिफिक महासागर येत नसल्यामुळं या ठिकाणी मित्रांनो डॅश आलेली आहे. तर आपण या ठिकाणी जर पाहिलं ह्या पॅसिफिक महासागरातले विषुववृत्तापासून जसजसं आपण वाढत्या अक्षवृत्तानुसार आपण जातो तसतसं आपल्याला आकडेवारीमध्ये घट झालेली पाहायला मिळते. म्हणजे जी काही सुरुवातीला आपण चर्चा केली तशाच प्रकारे आपण अटलांटिक महासागरामध्ये सुद्धा उत्तर गोलार्धाच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं की अटलांटिक महासागरामध्ये आपण उत्तर गोलार्धाच्या संदर्भात अगोदर पाहूया की 0 ते 10 अंश उत्तर मध्ये अक्षवृत्तामध्ये 26.66 अंश सेंटीग्रेड इतकं तापमान असतं. तर 10 अंश ते 20 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान 25.81 अंश सेंटीग्रेड तापमान असतं. तर 20 अंश ते 30 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान 24.16 अंश सेंटीग्रेड तापमान असतं. तर 30 ते 40 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान 20.40 अंश सेंटीग्रेड तापमान असतं. तर 40 ते 50 अंश उत्तरेमध्ये आपल्याला तापमान 13.16 अंश सेंटीग्रेड पाहायला मिळतं. तर 50 ते 60 अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यान 8.66 अंश सेंटीग्रेड आपल्याला तापमान पाहायला मिळतं. तर 60 ते 70 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आपल्याला अटलांटिक महासागरामध्ये जे तापमान पाहायला मिळतं मित्रांनो ते 5.60 अंश सेंटीग्रेड. पहा की 26.66 पासून ते 5.60 पर्यंत म्हणजे विषुववृत्तापासून जसजसं वाढत्या अक्षवृत्तापासून आपण ध्रुवाकडं जाऊ तसतसं तापमानात घट झालेली पाहायला मिळते.
आणि शेवटी उत्तर गोलार्धातील हिंदी महासागर आहे. या हिंदी महासागरामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 0 ते 10 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान 27.88 अंश सेंटीग्रेड तापमान पाहायला मिळतं. 10 अंश ते 20 अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यान हिंदी महासागरामध्ये 27.23 अंश सेंटीग्रेड इतकं तापमान पाहायला मिळतं. तर मित्रांनो 20 अंश ते 30 अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यान हिंदी महासागरामध्ये मित्रांनो 26.14 अंश सेंटीग्रेड तापमान पाहायला मिळतं. त्याच्या खाली हिंदी महासागरचाच भाग येत नसल्यामुळे तिथं डॅश आलेले आहे मित्रांनो. तर ह्या 3 अंक आपण पाहतो तेव्हा सुद्धा या अंकात आपण विषुववृत्तापासून जसजसं ध्रुवाकडं चाललोय तसतसं वाढत्या अक्षवृत्तानुसार या ठिकाणी हिंदी महासागरामध्ये सुद्धा तापमानात आपल्याला घट झालेली पाहायला मिळते. हे सर्व आकडे आपण उत्तर गोलार्धामधील पाहिले. यानंतरची जी काही आकडेवारी आहे ही आकडेवारी आपण पुढील तासाला पाहूया. या ठिकाणी वेळ झाल्यामुळं आपण मित्रांनो थांबणार आहोत. धन्यवाद.